आताची सर्वात मोठी अपडेट समोर येत आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात। तुम्ही पण जरी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी असाल, लाडकी बहीण योजनेचे तुम्हाला पहिले पैसे भेटले असतील, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। बघा, आता तुम्हाला 1500 रुपये वाटप सुरू झालेले आहे। 1500 रुपये वाटप सुरू झालेले आहे। जरी तुमचं आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक आहे तर तुम्हाला हे पैसे मिळून जातील आणि 1500 रुपये वाटप सुरू झालेले आहे। आणि बघा, महत्त्वाची अपडेट, मागच्या वेळी जो निर्णय झाला होता 2100 रुपये देण्याचा, तर हे 2100 रुपये का भेटले नाही, 1500 रुपये वाटप का सुरू होत आहे, याबद्दल सर्व माहिती मी तुम्हाला सांगतो। व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा। हे पहा, तुम्हाला आता पहिले 1500 रुपयेच भेटणार आहे, त्यानंतर जो अर्थसंकल्प निर्णय आहे त्यानंतर तुम्हाला 2100 रुपये भेटणार आहेत। बघा, आता तुम्हाला 1500 रुपये वाटप सुरू झालेलं आहे, मग तुम्हाला 2100 रुपये केव्हा भेटणार आहे याची देखील माहिती समोर आलेली आहे। याची देखील नोटिफिकेशन त्यांनी दिलेले आहे, ती अपडेट पण मी तुम्हाला सांगतो आणि हे 1500 रुपये कोणाकोणाच्या खात्यात आले ते पण सांगतो। हे बघा, तुमचं बँक कुठलं पण असू द्या, पहिले तुम्हाला आता 1500 रुपयेच भेटणार आहे। पहिले 1500 रुपयेच तुम्हाला भेटणार आहे, त्यानंतर 2100 रुपये नंतर सुरू होणार आहेत। नंतर केव्हा सुरू होणार आहेत त्याची माहिती तुम्हाला सांगतो आणि नीटपणे समजून घ्या। हे जे 1500 रुपये आहेत, तुमचं आधार कार्ड, जे आधार कार्ड आहे, हे आधार कार्ड तुमचं बँक खात्याशी लिंक असणे फार गरजेचे आहे। तुमचं बँक कुठलं पण असू द्या, पोस्टाचं असू द्या किंवा कुठलं पण असू द्या। अनेक जण विचारत होते की सर पोस्टाचं खातं चालेल का? 100% चालणार आहे। तुमचं कुठलं पण खातं असू द्या, तुम्हाला पैसे भेटून जाणार आहेत। चला आता आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊया। 1500 रुपये कोणाला भेटत आहे आणि महत्त्वाचं 2100 रुपये केव्हापासून सुरू होणार आहेत त्याबद्दल आपण सर्व माहिती आता जाणून घेऊया। तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, हे बघा, पहिले तुम्हाला 1500 रुपये देण्याचंच ठरवण्यात आलेलं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे ही माहिती मिळालेली आहे। जी माहिती माझ्याकडे आलेली आहे तीच माहिती तुम्हाला सांगतो आणि आपल्या चॅनलवर तुम्हाला सत्य माहिती दिली जाते। आलं लक्षात? चला, ती जी माहिती आलेली आहे ती माहिती तुम्हाला सांगतो मी। हे बघा, तुमचं बँक SBI असो, बडोदा असो किंवा कुठलं पण असू द्या, कुठलं पण तुमचं खातं असू द्या, हे टेन्शन घ्यायचं नाही की माझं हे खातं आहे त्यामुळे पैसे भेटेल की नाही, ते टेन्शन घ्यायचं नाही। तुमचं कुठलं पण खातं असू द्या, फक्त त्या खात्याला आधार कार्ड लिंक असणे फार गरजेचे आहे। आधार कार्ड लिंक असेल तरच तुम्हाला हे पैसे भेटणार आहेत, एवढं लक्षात ठेवा। ओके, आधार कार्ड लिंक पाहिजे तरच तुम्हाला पैसे भेटणार आहेत। संपूर्ण माहिती तुम्हाला समजून जाणार आहे आजच्या या व्हिडिओमध्ये। तुम्हाला पुढील व्हिडिओ बघण्याची गरज राहणार नाही, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघून घ्या। जास्त मोठा काही व्हिडिओ नाही, लहानसा व्हिडिओ आहे, पूर्ण व्हिडिओ बघा, तुम्हाला सर्व सांगतो। माझी तुम्हाला फक्त एकच रिक्वेस्ट आहे, तुम्ही सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असल्यास चॅनल पण सबस्क्राईब करा। चला आता आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊया। हे बघा, लाडक्या बहिणींना 6व्या हप्त्याची प्रतीक्षा, या महिन्यापासून 2100 रुपये दिले जाणार असल्याची शक्यता। आता हे जे 2100 रुपये आहेत ते कधीपासून तुम्हाला दिले जाणार आहेत त्याबद्दल माहिती बघा आणि सध्या तुम्हाला 1500 रुपये भेटतील का त्याबद्दल पण निर्णय समजून घ्या। बघा, नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरल्याने महायुतीचे सरकार सत्तेत आले आहे। लाडक्या बहिणींना भरभरून मतदान केले आहे। तर बघा, निवडणुकीच्या पहिलेच काय सांगण्यात आलं होतं की 1500 मध्ये आम्ही 700 रुपये वाढवू, म्हणजे 2100 रुपये देऊ। त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी भरभरून मतदान केलेलं आहे आणि महायुती सरकार हे दणदणीत विजय महायुती सरकारचा झालेला आहे। आता लाडक्या बहिणींना पुढील हप्त्याची प्रतीक्षा आहे। खात्यात 1500 रुपये की 2100 रुपये जमा होणार याची चर्चा लाडक्या बहिणीत रंगली आहे। आता सर्वांना तुम्हाला एकच प्रश्न आला असेल की 1500 रुपये भेटतील की 2100 रुपये भेटतील, याबद्दल तुम्ही सर्वजण कन्फ्यूज आहात आणि याबद्दलच तुमच्या मनात आहे की किती पैसे भेटतील आणि केव्हा भेटतील। हे बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत या योजनेचे 5 हप्ते लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झालेले आहेत। 5 हप्ते मिळालेले आहेत। तुम्हाला पण मिळाले असतील तर कमेंट करून सांगा। 7500 रुपये 1500 प्रमाणे तुम्हाला 5 हप्त्याचे मिळालेले आहेत। जुलैपासून सुरू करण्यात आलेल्या या योजनेअंतर्गत तालुक्यात 61,000 महिला पात्र ठरल्या आहेत। मात्र
हे कुठल्या तरी तालुक्याची माहिती आहे, याच्याशी आपल्याला जास्त काही हे नाही. मात्र पात्र ठरलेल्या बहुतांशी महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत. रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर जुलै व ऑगस्ट महिन्याचा पहिला व दुसरा हप्ता पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला होता. मागच्या वेळची ही माहिती सांगण्यात आली आहे की जुलै ऑगस्टचे जे पैसे आहेत ते रक्षाबंधनाच्या पूर्वीच तुमच्या खात्यावर ते पैसे टाकण्यात आले होते. तर तेव्हा अनेक महिलांना पैसे देखील भेटलेले नाहीत. तर त्यांच्यासाठी पण सांगतो, तुम्ही काही काळजी करू नका, तुम्हाला देखील आता पैसे वाटप सुरू होणार आहे. त्यानंतर सप्टेंबर महिन्यातील हप्ताही काही दिवसांच्या फरकाने महिलांच्या खात्यात जमा झाला. तसेच नोव्हेंबरमध्ये आचारसंहिता लागू होणार असल्याने ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्याचे एकत्रित पैसे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर महिलांच्या खात्यात जमा केले होते. त्यामुळे पात्र महिलांच्या खात्यावर आतापर्यंत 5 हप्त्याचे 7,500 रुपये जमा झाले आहेत. बघा, ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे 1500 मिळून 3,000 रुपये तुमच्या खात्यात टाकण्यात आले होते. अनेक महिलांना हे पैसे मिळाले होते. आता महत्त्वाची माहिती आपण समजून घेऊया. हे बघा, 21 रुपये देण्याचे आश्वासन. महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेत आल्यास लाडकी बहीण योजनेचे पैसे 1500 वरून 21 रुपये करणार असल्याचे आश्वासन महायुतीकडून देण्यात आले होते. आता बघा, आता महत्त्वाची माहिती ते देण्यात आलेली आहे. तुम्हाला 21 रुपये देण्याचं ठरवण्यात आलं होतं. आता हे बघा, आता महायुतीचे सरकार आल्यास लाडकी बहीण योजनेचा हप्ता 21 रुपये होणार का, अशी चर्चा लाडक्या बहिणींमध्ये सुरू आहे. डिसेंबर हप्ता दिल्यास तो हे बघा, इथे महत्त्वाची माहिती आहे, तुम्हाला मी इथे नीटपणे समजून सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ही माहिती समजून घ्या, ही माहितीच महत्त्वाची आहे. हे बघा, डिसेंबरचा हप्ता दिल्यास तो 1,500 रुपये प्रमाणे दिला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. डिसेंबरचा जो तुमचा हप्ता आहे, या महिन्याचा हप्ता, तो तुम्हाला 1500 रुपये भेटणार असल्याची चर्चा आहे. आणि डिसेंबरचा हप्ता जो आहे तो दिल्यास तो 1,500 रुपये म्हणजे 1500 रुपये दिल्या जाण्याची जी काही ती शक्यता वर्तवली जात आहे आता. तर एप्रिल महिन्यापासून 21 रुपये दिले जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. हे बघा, इथे माहिती काय आहे, एप्रिल जो महिना असेल, मग एप्रिल महिन्यापासून 21 रुपये दिले जाणार असल्याची चर्चा आहे. म्हणजे आता तुम्हाला 2-3 महिने 1500 रुपयेच भेटेल. त्यानंतर एप्रिल महिन्यापासून 21 रुपये सुरू होतील असे ते सांगण्यात येत आहे. कारण पुढे अर्थसंकल्प आहे, त्यामध्ये निर्णय झाल्यानंतर तुम्हाला 21 रुपये दिले जातील अशी माहिती सध्या चर्चेला आहे, अशी माहिती सध्या समोर येत आहे. आलं लक्षात? तरी तुमचं संपूर्ण कन्फ्युजन मी इथे दूर केलेलं आहे. तर बघा, तुम्हाला आता सध्या तरी 1500 रुपये मिळू शकतात अशी माहिती आहे. अजून यावरती ठाम उत्तर नाही बरं, हे निश्चित नाही, परंतु सांगण्यात येत आहे, चर्चा आहे, सूत्रांकडून माहिती आहे की आता सध्या तरी 1500 रुपये तुम्हाला भेटतील, परंतु एप्रिल नंतर तुम्हाला 21 रुपये सुरू केले जातील अशी माहिती सध्या मिळत आहे. चला बघू किती का भेटो, परंतु पैसे यायला पाहिजे एवढंच माझं म्हणणं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही सर्वांनी आता एक काम करून घ्या, तुमचं जे आधार कार्ड आहे, आता तुमच्याजवळ टाईम आहे, त्यामुळे तुमचं आधार कार्ड बँकेत जाऊन ते तुमच्या बँक खात्याशी लिंक करून घ्या. कारण ते केल्याशिवाय तुम्हाला पैसेच भेटणार नाहीत. जोपर्यंत तुमचं आधार कार्ड हे बँक खात्याशी लिंक होत नाही, आधार सीडिंग स्टेटस ॲक्टिव्ह होत नाही, तोपर्यंत तुम्हाला पैसे भेटणार नाहीत. कारण हे जे पैसे आहेत हे DBTच्या मार्फत तुम्हाला पैसे दिले जातात. त्यामुळे आधार कार्ड जरी बँकेला लिंक असेल तरच तुम्हाला पैसे भेटणार आहेत. ओके, हे बघा, तुम्हाला लाडकी बहीण संदर्भात जे पण छोटे असो किंवा मोठे असो सर्व अपडेट मी देण्याचा प्रयत्न करत असतो. आणि लाडकी बहीण संदर्भात आपल्या सिंपल मी गावरान भाषेत तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे आपले व्हिडिओ तुम्हाला सर्वांना समजतात. चला, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात काही नवीन अपडेट किंवा माहिती असेल तर नक्कीच तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये सांगतो. आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. धन्यवाद.